नमस्कार. रत्नवार्तार संपादक संतोष सिंग चौहान. प्रथमतः जी घटना झालेली आहे नाशिक या ठिकाणी डोंगरगाव म्हणून तर त्या सविस्तर त्या विषयावर आमच्यासोबत आहे ज्येष्ठ नागरिक, समाजातल्या जे काही अडचणी आणि वारंवार महाराष्ट्रात जी घटना घडती त्या संदर्भात ते चर्चा करणार आहे की अशी कृत्य करणारे जे व्यक्ती आहेत त्या संदर्भात काय बोलणार आहे आता आपण. नमस्कार. मी उरुळी देवाची राहणार सुनीता वाघमारे, पुणे जिल्हा, हवेली तालुका. माझी एक अपेक्षा आहे ही, आज हिवडूच्या मुरडीवर अत्याचार झालेला आहे. त्या निराधम राक्षसानं अत्याचार केलेला आहे त्या मुलीवर. तर माझी विनंती एकच आहे की सरकारनं लक्ष द्यावं याच्यावर पूर्ण, की त्याला कठोर शिक्षा द्यावी. आणि आज माझ्या पण नातीचं असं झालेलं होतं, त्याच्यामुळं मला खूप दुःख येतं त्याच्याबद्दल. असं ऐकलं की मला खूप दुःख येतं. ती माझ्या नातीची पण अशीच हत्या झालेली आहे. तर सरकारने, मुख्यमंत्र्यांनी कठोर त्याला शिक्षा द्यावी. त्याला शिक्षा व्हावी हा. असं आपण जाहीर निश्चित हा, करणार. जाहीर निश्चित असेच करावे आणि त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. काय माझी विनंती एवढीच आहे. लय अशी महिलांच्यावर अत्याचार होत्यात. अत्याचार असे होत्यात की कायदा म्हणजे असं काहीच करू शकत नाही. नुसता म्हणतात करू म्हणतात, ती मागं टाकतात. ह्यांचे कामं दुसरेच चालतात. अजिबात ह्या महिलांच्यावर लक्ष देत नाहीत. मुख्यमंत्री साहेब सुद्धा देत नाहीत. तेवढ्या पुरतच म्हणतात करू. तिथं जायचं, तेवढं बोलबच्चन करायचं, त्या आईबापाला शांत करायचं, पुढचे कामं अजिबात करत नाहीत. आणि त्यांना अजिबात असं शिक्षा, कठोर शिक्षा तरी देतच नाहीत. फक्त देतो म्हणतात आणि देत नाहीत. आज एवढ्या लहान 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय म्हणल्यावर ही कितीतरी मोठी गोष्ट आहे. तुम्ही हे केलं पाहिजे. मुख्यमंत्री साहेबाला माझा हात जोडून नमस्कार आहे की एवढी कठोर शिक्षा त्या राक्षसाला द्यावी. यांनी भर चौकात त्याला, सगळ्या जनताच्या पुढे त्याला फाशी दिली पाहिजे. आणि फाशी देऊन सुद्धा माझं तर समाधान होणार नाही. जसं त्या मुलीचं दगडानं तोंड टेचलं त्यानं, तसं त्याचं तोंड टिचून त्याला यज्ञ लागू देऊन आणि मग त्याला फाशी द्या. त्याला अशी सजासजी फाशी देऊ नका. फाशी दिल्यावर 1 मिनिटात बी जीव जाऊ शकतो. तसा त्या बाळाचा जीव 1 मिनिटात गेला नाही. तरमळून बाळ गेलेलं आहे. ती तसं जसं तिला आत्म्याला तिच्या तरमळ झाली तशी ह्याला पण व्हायला पाहिजे. अशी शिक्षा द्या, एवढीच माझी अपेक्षा आहे.